मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरावली सराटी ते मुंबईच्या वेशीपर्यंत धडक दिलेल्या मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्याबरोबर आलेल्या हजारो मराठा समाजातील जे आंदोलक आहेत त्यांनी आज गुलाल उधळलेला आहे। हे आरक्षण मिळालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि सगळे सोयऱ्यांसंदर्भातला जो जी आर होता ज्याची मागणी होती आणि आणखीन 2-3 जी आर होते याची मागणी होती ती आज मुख्यमंत्र्यांनी तो जी आर जरांगे पाटील यांच्या हातात दिलेला आहे। त्यानंतर मराठा समाजामध्ये आनंद व्यक्त केला जातो आहे। मात्र या आरक्षणासंदर्भात गेले काही महिने ओबीसी समाजाचे नेते आणि आरक्षणासंदर्भातले अभ्यासक असलेले हरिभाऊ राठोड माझ्याबरोबर आहेत। नेमके या आरक्षणातून मराठ्यांना काय मिळालेलं आहे आणि ओबीसींच्या नेते म्हणून त्याची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेण्यासाठी राठोड साहेब आहेत माझ्याबरोबर। अखेर आज गुलाल उधळला गेलेला आहे। जरांगे पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे, मराठा समाज आनंद व्यक्त करतो आहे। काय वाटते ओबीसी नेते आणि आरक्षणाचे अभ्यासक म्हणून? निश्चितच एक प्रकारे जरांगे पाटील यांचा विजय झालेला आहे, परंतु हा विजय मिळवताना जो तह झालेला आहे आपल्या राज्य सरकारबरोबर त्यामध्ये मात्र ते हारले आहेत। त्यांना कल्पना नाही की त्यांनी काय मिळवलं आहे। खरं म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे रक्त नाते संबंधाचा जी आर आहे ऑलरेडी। हे काही नवीन काय केलं त्यांनी, त्याला नाव दिलं सगळं सोयरे करून टाकले। दुसरा जी आर जो आहे की कुणब्याचे सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्याकडे नोंदी मिळाला तर ते दाखले आता आजही देत होते। मग जरांगे पाटलांनी नवीन काय केलं आहे त्याच्यात? काहीच नाही। मी त्यांना नाउमेद करत नाही, मी मराठा समाजालाही नाउमेद करत नाही। जेव्हा मराठा समाज गुलाल उधळत आहे तेव्हा आम्ही काय निळी उधळायची का? आता जेव्हा मराठा समाज एवढा हर्ष उल्हासामध्ये विजय त्यांना प्राप्त झालेला आहे याचा अर्थ ओबीसीचा पराजय आहे। याचा अर्थ जरांगे जिंकले आहेत, आमचे भुजबळ हारले आहेत, आमचे शेंडगे हारले आहेत। आणि मी तेच सांगत होतो भुजबळ साहेबांना, अहो साहेब हे येऊन तुम्ही मंत्री आहात, तुम्ही लक्ष घाला, तुम्ही आरक्षण समजून घ्या, तुम्ही सब करेक्शन करा। मी माझं स्वतःच म्हणणं होतं की त्यांना 50% मजूर देता येईल, ओबीसीला आरक्षण धक्का लागणार नाही आणि ते मी वारंवार सांगत होतो। परंतु त्यांनी त्याचा उलट अर्थ घेतला की मी काहीतरी मराठाच्या दार्जिनी आहे, मी काही मराठ्याच्याकडनं काही पैसे घेतले असतील आणि अशा पद्धतीने माझ्यावर टीका केली या ओबीसीच्या नेत्यांनी। आता मी त्यांना विचारतो की काय मिळवलं तुम्ही सभेमध्ये मोठमोठे भाषणं करून तुम्ही काय मिळवलं? तुम्ही नुकसान केलं, तुमच्यामुळे हा ओबीसी समस्त ओबीसी समाजाचं नुकसान झालेलं आहे। आता जे 17% होतं, जे वंचिताचं होतं, जे छोटा समाज आहे बाराबलुदार ज्याला म्हणतो, नावी खाती वाडी लोहार सोनार सुतार धोबी तेली माळी, त्यांच्या ताटातले 17 भाकरी तुम्ही ओरबडून घेतल्या आहेत आणि आता राजकीय आरक्षणही तुम्ही घेणार आहात। त्यामुळे तुम्ही काही ठेवलंच नाही शिल्लक। आणि म्हणून माननीय मंत्री आमचे छगन भुजबळ साहेबांना 1 मिनिटही या मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही। त्यांनी खरं म्हणजे आतापर्यंत राजीनामा द्यायला पाहिजे होता। आता 11:30 वाजले आहेत, 1 मिनिट सुद्धा त्यांना या मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही। छगन भुजबळच आता म्हणतायत म्हणजे की या सगळ्या संदर्भात आता जास्तीत जास्त जे आहेत त्या हरकती नोंदवा म्हणून आणि त्याला विरोध करतायत। पुढे बैठकी देखील होणार आहेत, याकडे कसं पाहताय? मी पण ऐकलंय की छगन भुजबळ सांगतात जास्तीत जास्त हरकती द्या तुम्ही 16 तारखेच्या आत, जेणेकरून सरकारच्या लक्षात येईल, सरकारला कळेल। आणि तुम्ही स्वतः सरकारमध्ये आहे ना, तुम्ही स्वतः सरकारमध्ये आहे, लोकांना सांगता हरकती घ्या। आमची तर तुमच्यावरच हरकत आहे भुजबळ साहेब, तुमच्या हरकतीला कोणी ऐकणार नाही, कोणी निर्णय घेणार नाही। निर्णय सरकारने घेतलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे। आणि मुख्यमंत्री घेताना मला एक डाऊट आहे की दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांनी विचारलं आहे की नाही, मला शंका आहे। कारण आमचे देवेंद्र फडणवीस सांगत होते की आमचा DNA ओबीसी आहे। कुठे गेला तुमचा DNA? आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही। दोन्ही उपमुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री वारंवार सांगत होते तुम्ही मोठा धक्का दिलेला आहे, धक्का साधा दिलेला नाही, तुम्ही भूकंपाचा धक्का दिलेला आहे ओबीसींना। आणि म्हणून आम्ही
सध्या आम्ही धिक्कार करतो सरकारचा, मी धिक्कार करतो या ओबीसी नेत्यांना. आम्ही नंतर बघून घेऊ या सरकारला आता तर जास्त जागृत होतील ओबीसी. आता ओबीसी तुमच्या विरोधात उभे राहतील. आम्ही मराठाच्या विरोधात नाही, आम्ही सरकारच्या विरोधात उभे राहू आणि 2024ची निवडणूक तुम्हाला दाखवून देऊ की ओबीसी काय आहे, कोण आहे, किती आहेत. याचा तुम्हाला आता लवकरच या ओबीसी आता सगळे ओबीसी जागृत झालेले आहे. बरं झालं तुम्ही जागृत केलं ओबीसींना, चांगलंच झालं एका प्रकारे. आणि आता त्या जे ओबीसीचे नेते आहे ज्यांना आरक्षण कळत नाही त्यांनी बाजूला राहायला पाहिजे. त्यांनी आरक्षणावर बोलू नये, त्यांना बिलकुल बोलू नये, त्यांना हक्कच नाही आहे. ते प्रकाश शेंडगे असो, आमचे भुजबळ असो की आणखी कोण बबन तायवाडे असो, यांना आरक्षण कळत नाही, यांना बाजून राहायला पाहिजे. यांना ओबीसीचं नेतृत्व करण्याचा काही अधिकार नाही. यांनी ताबडतोब आपापल्या पदाचे राजीनामे देऊन यांनी बाजूला व्हायला पाहिजे. शेवटचा प्रश्न, तुम्ही कालपासून पाहताय की GR साठी जी मागणी होती, सगळे सोयऱ्यांचा GR असेल, गुन्हे मागे घेण्यासंदर्भातला लेखी मागितलं गेलेलं होतं, कुठेतरी याला देखील कोर्टात चॅलेंज केलं जाऊ शकतं का? एक आरक्षणाचे तज्ज्ञ म्हणून काय सांगा? बघा, कोर्टात चॅलेंज होईल तेव्हा होईल, तर जनतेच्या दरबारामध्ये हे चॅलेंज झालेलं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे मागण्याचे शेपूट वाढवलं, काही हरकत नाही. शैक्षणिक तुम्ही मागताय, तुम्हाला फ्री एज्युकेशन मिळालं पाहिजे, त्याच्याबद्दल आम्ही बोलणार नाही, बरोबर. जो गुन्ह्याचा जो प्रकार असतो, याच्यापूर्वी काही गुन्हे काही नेहमी असंच होतं, गुन्हे करायचे आणि गुन्हे मागे घ्यायचे. हा तर पायंडाच आपल्या महाराष्ट्रामध्ये. एखाद्याला शिक्षा झाली नाही, जे राजकीय जे आंदोलन असतात त्याच्यामध्ये गुन्हे मागे घेतल्या जातात. तो विषय काही फार महत्त्वाचा नाही आहे. परंतु एक विषय असा आलेला आहे की 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचं आणि दाखले घ्यायचे. याचा अर्थ असा आहे, केवळ सगळे सोयरेच नाही तर कोणी XYZ व्यक्ती 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर, त्याने तर त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं 100 रुपये सुद्धा घेऊ नका, कोऱ्या कागदावरच घ्या. कोऱ्या कागदावर आम्हाला दाखले मिळाले पाहिजे, अफिडेविट आम्ही देऊ. हे अशा प्रकारचं दबावाखाली हे सगळे निर्णय झालेले आहे आणि त्यामुळे या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि त्या ओबीसी नेत्यांचाही निषेध करतो आणि आमचे जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो मी की त्यांनी लढाई जिंकली पण तहात हारली आहे. धन्यवाद. माझ्याबरोबर होते ओबीसी नेते आणि आरक्षणाचे तज्ज्ञ हरिभाऊ राठोड. त्यांचं म्हणणं असं आहे की जरांगे पाटील जरी या युद्धात जिंकलेले असले तरी तहात हारलेले आहेत. मात्र या सगळ्या स्थितीमध्ये ते सरकारचा आणि ओबीसी नेत्यांचा देखील या ठिकाणी निषेध करताना दिसून येत आहेत. कॅमेरा पर्सन सचिन शिंदेसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.